आषाढ गणेश चतुर्थी व्रत कथा. एकदा पार्वतीजींनी विचारले, हे पुत्रा, आषाढ कृष्ण चतुर्थी अतिशय शुभ मानली जाते. तुम्ही मला त्याचे नियम सांगा. या महिन्यात गणेशाची पूजा कशी करावी आणि या महिन्यात त्यांचे नाव काय आहे? त्यावर गणेशजी म्हणाले, हे आई, युधिष्ठिरनेही पूर्वी हाच प्रश्न विचारला होता आणि भगवान श्रीकृष्णांनी दिलेले उत्तर मी त्यांना सांगत आहे. तुम्ही ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, मी पुराणातील इतिहासात वर्णन केलेल्या गणेशजींच्या विध्वंसक, नाशाचा संहारक कथा सांगत आहे. तुम्ही ऐका. हे कुंतीपुत्र, आषाढ कृष्ण चतुर्थीच्या गणपतीचे नाव लंबोदर आहे. द्वापर काळात महिष्मती नगरीचा महिजित नावाचा राजा होता. तो अत्यंत सद्गुणी आणि तेजस्वी राजा होता. तो आपल्या मुलाप्रमाणे प्रजेची काळजी घेत असे. परंतु निपुत्रिक असल्यामुळे त्याला राजवाड्याची भव्यता आवडली नाही. वेदांमध्ये निपुत्रिक व्यक्तीचे जीवन निरर्थक मानले गेले आहे. कोणी आपल्या पूर्वजांना पाणी दान केले तर त्याचे पूर्वज ते पाणी गर्म पाणी म्हणून स्वीकारतात. या गोंधळात राजाने बराच वेळ घालवला. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी अनेक दान, यज्ञ वगैरे केले. तरीही राजाला पुत्रप्राप्ती होऊ शकली नाही. त्याचे तारुण्य संपले आणि म्हातारपण आले, पण वंश वाढला नाही. राजाने विद्वान ब्राह्मण आणि प्रजेचा सल्ला घेतला. राजा म्हणाला, हे ब्राह्मण आणि प्रजाजन हो, आम्ही निपुत्रिक झालो, आता माझे नशीब काय असेल? निपुत्रिक झालो, आता माझ्या नशिबात काय होणार? मी माझ्या आयुष्यात क्षुल्लक पापही केलेले नाही. मी कधीही दडपशाहीतून संपत्ती जमा केली नाही. मी सदैव पुत्राप्रमाणे लोकांचे पालन केले आणि सदाचारी आचरणानेच पृथ्वीवर राज्य केले. मी चोर आणि डाकूंना शिक्षा केली. गायी आणि ब्राह्मणांचे कल्याण लक्षात घेऊन त्यांनी आदरणीय पुरुषांशी वागणूक दिली. तरीही मला मुलगा न होण्याचे कारण काय? विद्वान ब्राह्मण म्हणाले, महाराज, आम्ही असे प्रयत्न करू की तुमचा वंश वाढेल. असे म्हणत सर्वजण विचार करू लागले. सर्व प्रजा राजाची इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. जंगलात त्यांना एक महान ऋषी भेटले. तो मुनिराज उपवास करून तपश्चर्येत मग्न राहिला. ब्रह्माजींप्रमाणेच ते आत्माविजेता, क्रोधविजयी आणि शाश्वत पुरुष होते. वेदांचे संपूर्ण ज्ञान, दीर्घायुष्य, अनंत ज्ञान आणि अनेक ब्रह्मज्ञान असलेले ते महात्मा होते. त्यांचे शुद्ध नाव लोमश ऋषी होते. प्रत्येक कल्पांतात त्याचा एक केस पडत असे. म्हणूनच त्याला लोमश ऋषी असे नाव पडले. अशा त्रिकालदर्शी महर्षी लोमेश यांचे दर्शन त्या लोकांना झाले. सर्वजण त्या तेजस्वी ऋषीकडे गेले. सर्वजण त्याच्यासमोर उभे राहिले. ऋषींच्या दर्शनाने सर्वजण आनंदित झाले आणि म्हणाले की अशा ऋषींचे दर्शन आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या शिकवणीने आपल्या सर्वांचे कल्याण होईल, असे ठरवून त्यांनी मुनिराजांना हे सांगितले. हे ब्रह्मऋषी, आमच्या दुभखाचे कारण ऐका. आमच्या शंका दूर करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. अरे देवा, कृपया काही उपाय सुचवा. महर्षी लोमेश यांनी विचारले, सज्जन हो, तुम्ही इथे कोणत्या उद्देशाने आला आहात? तुझा माझ्याशी काय उद्देश आहे? संपूर्ण गोष्ट स्पष्टपणे सांगा. मी तुमच्या सर्व शंका दूर करीन. विषय. महर्षी लोमेश यांनी विचारले, सज्जन हो, तुम्ही इथे कोणत्या उद्देशाने आला आहात? तुझा माझ्याशी काय उद्देश आहे? संपूर्ण गोष्ट स्पष्टपणे सांगा. मी तुमच्या सर्व शंका दूर करीन. लोकांनी उत्तर दिले, हे ऋषी, आम्ही माहिष्मती नगरीचे रहिवासी आहोत. आमच्या राजाचे नाव महिजित आहे. आमच्या राजाचे नाव महिजित आहे. तो राजा ब्राह्मणांचा रक्षक, धर्मनिष्ठ, दानशूर, शूर व मृदुभाषी आहे. त्या राजाने आमचे पालनपोषण केले,
पण आजतागायत त्यांना अपत्यप्राप्ती झालेली नाही. तो म्हणाला, अरे देवा, आईवडील हेच जन्म देणारे असतात, पण वास्तवात पालनपोषण करणारा राजा असतो. त्या राजासाठीच आपण खोल जंगलात आलो आहोत. कृपया मला असा काही संयोग सांगा ज्याद्वारे राजाला मूल होऊ शकेल. अशा पुण्यवान राजाला पुत्र होऊ नये ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हे ऋषी, कोणते व्रत, दान, पूजा इत्यादी विधी केल्याने राजाला पुत्रप्राप्ती होईल? कृपया आम्हा सर्वांना कृपया स्पष्ट करणे. लोकांचे म्हणणे ऐकून महर्षी लोमेश म्हणाले, हे भक्तांनो, लक्षपूर्वक ऐका, मी तुम्हाला संकटनाशन व्रत सांगत आहे. हे व्रत निपुत्रिकांना संतती आणि गरिबांना संपत्ती देते. आषाढ कृष्ण चतुर्थीला एकदंत गजानन नावाच्या गणपतीची पूजा करा. राजाने पूर्ण विधीपूर्वक व्रत केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे. तसेच त्यांना कपडे दान करा. श्री गणेशाच्या कृपेने त्यांना नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. महर्षी लोमशांचे हे बोलणे ऐकून सर्वजण स्तब्ध होऊन उभे राहिले. सर्वांनी येऊन राजाला ही गोष्ट सांगितली. हे ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि त्यांनी गणेश चतुर्थीचे व्रत भक्तिभावाने पाळले आणि ब्राह्मणांना अन्न, वस्त्र इत्यादी दान केले. श्री गणेशाच्या कृपेने राणी सुदक्षिणा हिला सुंदर व कृपाळू पुत्र प्राप्त झाला. श्रीकृष्णजी म्हणतात, हे राजा, या व्रताचेही असेच परिणाम होतात. जे हे व्रत भक्तिभावाने पाळतात त्यांना सर्व ऐहिक सुख प्राप्त होते. श्रीकृष्णजी म्हणाले, हे महाराज, तुम्हीही हे व्रत पाळावे. श्री गणेशजींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच तुमच्या शत्रूंचा नाश होईल.